नागपुर में जारी शीतकालीन सत्र के दौरान सिंधुदुर्ग से विधायक नितेश राणे ने वैभववाड़ी कोल्हापुर नई रेलवे लाइन परियोजना को लेकर सरकार का ध्यान आकर्षित किया। राणे ने बताया कि ये प्रोजेक्ट कोकण क्षेत्र और पश्चिम महाराष्ट्र को जोड़ने वाला एक बेहद महत्वपूर्ण इंफ्रास्ट्रक्चर नेटवर्क साबित होगा। सदन में मुख्यमंत्री के समक्ष अपनी बात रखते हुए उन्होंने कहा कि परियोजना को केंद्र सरकार से मंजूरी मिल चुकी है और इसे जल्द पूरा करने के कृषि, मत्स्य पालन, पर्यटन और व्यापार को नई दिशा मिलेगी। राणे ने ये भी कहा कि नई रेलवे लाइन से युवाओं के लिए बड़े पैमाने पर रोजगार के अवसर तैयार होंगे। मंत्री राणे से मांग की कि राज्य सरकार परियोजना की गति बढ़ाने के लिए आवश्यक कदम तुरंत उठाए। आज राज्य सरकार ने अतिशय महत्वाचा आणि क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आज जे बंदर खात्याची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय ज्याला मी महाराष्ट्रासाठी एक गेम चेंजर म्हणून निर्णय म्हणेन, त्या निर्णयाची माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून आज मी इथे उभा आहे। वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासन मार्फत करण्याचा निर्णय आणि त्या संबंधित कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिलेले आहेत। वैभववाडी कोल्हापूर जो रेल्वे मार्ग आहे ज्याच्यामुळे असंख्य महत्त्वाची विकासाची दालनं उघडणार आहेत। प्रामुख्याने कृषी व मत्स्य उत्पादनाच्या वाहतुकीला चालना, पर्यटन आणि व्यापारामध्ये वाढ, पूर व भूसंकलनाच्या काळातील पर्यायी सुविधा, दळणवळणाचे मार्ग, दोन्ही विभागांच्या संतुलित सामाजिक व आर्थिक विकास या सगळ्याची दालनं या एका निर्णयामुळे उघडणार आहेत। याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत। या एका निर्णयामुळे महाराष्ट्र प्राणी आमचं कोकण आर्थिक विकासाच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने आमची वाटचाल सुरू होणार आहे। या निर्णयासंबंधित रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य नारायण राणे साहेब यांनी या संबंधित वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा ते करत होते। त्यांच्याही ह्या निर्णयामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि म्हणून आज जो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासनामार्फत करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा मी बंदर विकास मंत्री म्हणून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून स्वागत करतो। या एका निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी आमच्या तरुण तरुणींसाठी तयार होणार आहे। मनी ऑर्डर संस्कृती जी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकणामध्ये वर्षानुवर्ष सुरू होती, म्हणजे आमच्या कोकणातले तरुण हे मुंबई, पुणे, नाशिककडे जे जायचे नोकरीसाठी, धंद्यासाठी, व्यवसायासाठी, या अशा निर्णयामुळे ते परत एकदा आपल्या मूळ गावात, मूळ जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टिकोनातून परत एकदा परतीचा प्रवास करण्यासाठी निश्चित पद्धतीने सुरू करतील असा माझा ठाम विश्वास आहे। म्हणून परत एकदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महायुतीच्या सरकारचा मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका
जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैल्यून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.